प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। धीरा 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 सुल्ताना, धीरा 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 सुल्ताना, धीरा 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 सुल्ताना, धीरा 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 सुल्ताना। नमस्कार. श्री विठलाई देवी यात्रा कमिटी कसबा तारे म्हणजे खेळे मंडळ आहे. आता ही विठलाई देवीची यात्रा गेली 350 वर्ष मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं या भागातून महाराष्ट्र व कर्नाटकातले लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतात. ही यात्रा 15 दिवस चालते. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे शिमगा ते फाल्गुन वैद्य चतुर्दशी पर्यंत चालू असते. ऐतिहासिक पुरावे व लोककथेतून आपल्याला समजते की पूर्वी या तारे परिसरात विस्कळीत जनजीवन व विस्कळीत लोकवस्ती होती. या ठिकाणी तारकेश्वर व व्याघ्रेश्वर असे 2 राक्षस या ठिकाणी वास्तव करत होते व ते लोकांना भरपूर त्रास द्यायचे. यासाठी तारकेश्वर व गेली 14 यानंतर शिमग्यापासून ते पाडव्यापर्यंत 14 दिवस या ठिकाणी लोकांनी यज्ञ व प्रतिज्ञा करून त्या राक्षसांचा वध करण्यासाठी विठलाई देवीला साकडे केले. विठलाई देवी प्रसन्न होऊन या ठिकाणी दोन्ही राक्षसांचा वध केला. त्या वध झाल्यानंतर या ठिकाणी जे 15 दिवस होळी पौर्णिमेपासून ते पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव हा नियमितप्रमाणे सुरू होतो.
महाराणी ताराणी यांनी कोल्हापूर संस्थाने स्थापन केली होती. त्यावेळी 3 महत्पुरुष यामध्ये सामील झाले. एक म्हणजे हरिबुवा महाराज कुलकर्णी, संत लालगिरीबुवा महाराज व महसूद पैगंबरी सय्यद पीर यांनी हे गावची पूर्ण रचना केली. मुळात हे तिघेही मूळचे वाई प्रांतातले, एकमेकाचे मित्र होते, स्वराज्यावरील होते. कालांतराने कोल्हापूर संस्थान स्थापन नंतर तिथून ते रुजू झाले. त्यांच्याकडे देखरेखीसाठी गगनबावडा तालुक्यातील बावेली, मानबेड व आपल्या राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे हे भाग त्यांना जनतेसाठी दिले होते. त्यानंतर त्यांनी या जनतेला एकत्र करून तारकासूरचा वध झाल्यानंतर गावातल्या सगळ्यांना एकत्र करून यांनी कसबा तारळे या गावचं नाव द्यायचं असं ठरवलं. त्यानंतर या लोकसंख्या मोठी वस्ती असल्यामुळे कसबा तारळे या गावाचं नावात रूपांतर झालं. चतुर्थी दिवशी रात्री या लोककथेनुसार श्री विठलाई देवी ही आजचे मांदवड म्हणजे सध्याचा आता दुर्ग मांदवड म्हणून गाव आहे, तिथे तेजोमय प्रकाशात लुप्त झाली. या प्रकाशाकडे तारे गावातील लोक मशाल घेऊन धाक धरून लागलेले आहेत. याच म्हणून याच दिवशी रात्री यात्रेचे व्यवस्थापक म्हणजे खेळे मंडळ मशाल घेऊन दुर्ग मांदवड या ठिकाणी जातात आणि तिथून त्या दिवसाची यात्रेची सुरुवात त्या दुर्ग मांदवड गावची कसबा तारेची मशाल गेल्यानंतरच सुरू होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जागरातील शेवटचे सोंग म्हणजे श्रीकृष्णाचे सोंग हे कसबा तारेमध्ये काढल्यानंतर यात्रेची गुलाल उधळून सांगता होते. अशी गेली 350 वर्ष 14 दिवस न खंडित होता याप्रमाणे यात्रा चालू आहे. यामध्ये हिंदू मुस्लिम या सर्व धर्मांचे ऐक्य म्हणून यात्रेच्या फाल्गुन मास शिमग्याच्या दिवशी पहिले मुस्लिम गाराणं आणि नंतर हिंदूचं गाराणं अशी परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे.
आम्ही इथनंच टाकू. जरा हे जरा असं हे जर की असं हॅलो